नेते ती बघा टिटवी. पृथ्वी काय विचार काय शानगावच घालतो आज बघ. अगदी विषय मिटवून टाकतो एकदाच. नेते नको नेते नको नको नेते. कपरे विषय संपव दिला बघ. ए पृथ्वी, चार चौकात जर राडा झाला तर आबा सोडणार नाही आवडेला. गावाला आपला आहे तर नको काय. एकदा येऊ दे की आपल्या हातात तिला, मग मी पाहतो काय करायचंय ते. अरे रॉकेट खांदा सोड ना, भोको पाडतो काय. सोड बापा, वाचलो. धन्यवाद. दादा तू वर काय करतोय? खाली उतर चल. तू कोण आहेस? तू आधी खाली उतर. तू खाली उतर म्हणजे लांब राहा. तू पेपर द्यायला आली ना, खाली जा लवकर. पेपर सुरू होईल आता. पेपर सुरू झाला. हे बघ, एक एक मिनिट महत्वाचा असतो स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी. तू जा खाली लवकर. म्हणजे तू पण पेपर द्यायला चालायस ना? आणि मग वर काय करतोय? चल की खाली. आणि एवढं काय झालं की डायरेक्ट जीव द्यायला निघालायस? वय काय तुझं? हा? वय काय तुझं? 22. UPSCचा पहिला अटेम्प्ट. हा. आपण पहिल्यांदा ज्या उडी मारत असतो ना, त्या सगळ्यांनाच वाटत असतं ग, मस्त गगन भरारी घेऊ. आपण तयारीनिशी उतरतो, नाही म्हटलं तरी उडी मारतो आणि पडतो. म्हणजे माझा शेवटचा अटेम्प्ट आहे. अरे पण तू करशील की पुढं? त्याला काय? तेच तर सांगतो. तू पहिल्यांदा देते ना पेपर, आपण परत तयारी करतो. भीती वाटत असती पण आपण तरी बी उतरतो. काय नाही झालं तरी यावेळी आपण पडणार नाही. पण तरी बी बाबा, अरे थांब. आपल्या जीवापेक्षा मोठं काही नसतं. मग काही का असं ना, होईल की काहीतरी. होईल काय तर करशील तू. होईल. ह्यापेक्षा खोटं काय नाही या जगात. आणि तरी बी विषय बदलून दुसरा अटेम्प्ट देतो, तिसरा अटेम्प्ट देतो आणि तरी बी होत नाही. अरे आता ही परीक्षाच तेवढी अवघड आहे, मग काय करायचं? तर आपल्यालाच वाटायला लागतं की आपल्यातच काहीतरी कमी नाही ना. तोपर्यंत गावातले सगळे आपल्याला UPSC अशी हाक मारत असतात. घरचे मित्र सगळे विचारतात काय होतंय की नाही UPSC. मग नंतर आपण आपल्यालाच प्रश्न विचारायला लागतो, काय होतंय का नाही. आधीच अभ्यासानं मोडलेली मान काय नाहीच्या वजन अजून खाली वागते. आणि आपली स्पर्धा परीक्षावाल्यांची जमत लायची वाट म्हणून आपण परत उतरतो की आता होईल, आता होईल. तरी भी होत नाही. तेव्हा कोणी प्रश्न विचारला ना की अशी थोपडी द्यावीशी वाटते त्याला. घराच्या बाहेर थोडस चालावं म्हणलं तरी वाटायला लागतं की आपण तर वाया घालवत नाही ना. तेवढ्यात घरनं फोन येतो. आपला आईबाप 70 केलेले असतात. बापाला जरा कमीच दिसत आता, पण आपल्याला सगळं व्यवस्थित दिसत असतं.
आपल्या मित्रांनी घर बांधली, गाड्या घेतल्या, लग्न केली. अरे ते सगळं खरंय, पण आपला मुद्दा तो नसेल तर. अगं आपला नसतोच ग, पण बाकी सगळ्यांचा असतोच ना. त्यात आपण एक वेळचे शाळेचे टॉपर, अजून सुद्धा आई बापाकडनं पैसे घेऊन जगतो. तर माझी लाज वाटते ना स्वतःची, जगूच वाटत नाही. तेवढ्यात पेपर समोर येतो, भीतीच वाटायला लागते, अंगावर काटा मारतो आणि डोळे बी फिरायला लागतं. असं बी पडणार आणि तसं बी पडणारच. त्यामुळे एकदाच काय तू विषय संपून टाकायचा. अरे पण विषय तुझ्यासाठी संपल, बाकीच्यांचं काय? म्हणजे तू स्वार्थी आहेस, तू तुझा जीव देऊन मोकळा होतोयस. अरे आई बाबांचं काय? त्यांच्यासाठी विषय संपणार आहे वय? अरे गावातले सगळे लोक तुला UPSC म्हणून चिडवतात ना. अरे याचाच अर्थ ती तुझी ओळख बनली, आणि जीव गेल्याने ओळख मिटत नसती बरं. अरे तुला कोणी विचारलं तर तुला थोबाडीत मारल्यासारखं वाटतंय, पण तू असा घाबरून जीव दिला आणि उद्या तुझे आई बाबा घराच्या बाहेर पडले आणि त्यांना कोणी विचारलं तर त्यांना नाही वाटणार कोणी थोबाडीत मारल्यासारखं? आता तूच म्हणलास ना, तुझे आई बाप साठीत गेले, त्यांना नीट काम करवत नाही. मग आता त्या थकलेल्या खांद्यांवर त्यांनी त्यांच्या पोराच्या तिरडीचं ओझं घ्यायचंय वय? अरे हे काय आता तुझे एकट्याचं स्वप्न उरलंय वय? अरे तुझ्या आई बापांचं पण स्वप्न आहे ते. तू काय तुझा जीव देऊन तुझं स्वप्न संपून टाकशील, पण त्यांचं काय? अरे ते तर त्यांचा पोरगा, त्यांची स्वप्न, त्यांच्या जगण्याचं कारण गमावून बसतील की. त्याचं काय? तू एवढ्या टायमाला पडून परत उभं राहिलाय ते कशासाठी? कशासाठी सांग ना? ह्याच्यासाठी का तुझ्या आई बापांना परत दिसायला लागणार आहे, मित्रांना लय भारी वाटणार आहे का? का ते शाळेतल्या टॉपर पुराचं स्वप्न पूर्ण होणार आहे? काय होणार आहे सांग की. मला नाही जगू वाटत असं. कारण ना तू त्या परीक्षेला तुझ्या आयुष्यापेक्षा मोठं करून ठेवले. तुला भीती वाटते ना? अरे मग बेस्ट की. तुला माहितीये का माझे बापू काय म्हणतात? भीती ना वाटलीच पाहिजे, चांगलं असतं. म्हणजे ज्याला भीती वाटत असती आणि तरी पण तू ते काम करतो ना, तो खरा धाडशी लेका. मग तू तर लय धाडशी आहेस. म्हणजे एवढ्यांदा पडून परत उभं राहिलाय आणि आता शेवटच्या अटेम्प्टला असं खुळ्यागत वागतोयस वय? अरे दे की परीक्षा, पुढे बघू की काय होतंय ते. मला माहितीये रिझल्ट काय येणार आहे. अरे तेच तर म्हणतेय ना मी. तू मगाशी जे म्हणलास ना वज वज, ते वज उतरव आणि मग जा पेपरला, मग बघ काय होतंय. पण तरी बी नाही झालं तर? अरे मग दे की विषय सोडून. तू एवढा टॉपर होतात, गावातली सगळी लोक तुझं कौतुक करायची म्हणतोय, पण आता करत नाही. म्हणजे तू काय बदललायस का? तू आहेस ना. अरे एवढं हुशार आहे, मग दुसरं काम कर की काहीतरी. आणि तू आता काय म्हणाल? आपली स्पर्धा परीक्षावाली जमात लई चिवट असती म्हणून. मग उतर खाली, चल. खरंच स्पर्धा परीक्षावाली आहे, लई चिवट. शेवटी उतरवलंच. चल आता लवकर, पेपर सुरू ना, अर्धा तास झालाय. हा चल चल लवकर चल. तुझं नाव काय? मी अपर्णा सुरेश माने, पण तू मला अप्पीच म्हण. चल लवकर चल. हॉल तिकीट टाकलंस का खाली काय जवळ? सर आत येऊ का? ठीक आहे, वेळ आहे का वर्गात यायची? सॉरी अहो ते ना थोडीशी गडबडच झाली. हॉल तिकीट कुठे आहे? हा एक मिनिट. हॉल तिकीट सर, ते हॉल तिकीट ना पडलं वाटतं कुठेतरी. हो तुमचा नंबर 460 आहे का? हो सर. आमच्या पिन बघा वर्गामध्ये जाऊन ठेवले, बँकवर जाऊन बघा जरा. आणि एक मिनिट, बॅग तिथे ठेवा. हॉल तिकीट तुझंच आहे ना? हो सर. ऑल द बेस्ट शहेनशा.
काय काय आहे का? ऑल दी बेस्ट शहेनशाह. असलं वर्गात चालायचं नाही. सॉरी सर. हे बघा, फॉर्मवर सगळीकडे साहेबांचा फोटो हवा, कळलं? हो साहेब, नक्की. या. बरं, येऊ मी. हो या. नमस्कार शिंदोडे साहेब. आलास का तू? अरे तुला बोलवलं कधी आणि तू येतोय कधी? अहो शिंदोडे साहेब, काम होतं महत्वाचं म्हणून गेलो होतो. होय का? चांगलंय, मग तेच काम करत बसतो आता. अहो खरंच महत्वाचं काम होतं शिंदोडे, तुमच्या महत्वाचं होतं म्हणून गेलो होतो. तुला काय वाटलं माझं नाव शिंतोडे म्हणून तू काय नारळाच्या शेंड्या लावणार का मला सारख्या? अहो तसं नाही, महत्वाचं काम होतं. मी काय म्हणतो ऐका, तो मोबाईल कुठे आहे त्या पोराचा? कुठला? तो पृथ्वी बाबांचा व्हिडिओ येतो. हा तो असं इथंच कुठतरी. अहो तो द्या, माझ्याकडे उगाच मॅटर वाढेल. काय झालं? काय झालं, मी म्हणलं ना काम करायला गेलतो, तेच काम होतं. माहिती मिळाली आहे तर त्या मोबाईलचा IMEI नंबर ट्रेस केला ना कोणी तर डायरेक्ट कळेल ते कुठे मोबाईल आहे. बघ तुम्ही, पण असं होईलच कसं? तो फोन बंद आहे. अहो, तसं नसतं शिंतोडे साहेब. लास्ट लोकेशन जर सर्च केलं ना तर साहेबांचं ऑफिस गावेल. पण मला नाही वाटत असं कोण करेल. आणि ते एवढंच पोरगं ते पोलीस स्टेशनला कशाला जाईल? नाही वाटत ना, राहू दे. त्या दिवशी वाटलेलं का ते पोरगं 4 चौकात व्हिडिओ दाखवेल, तमाशा करेल? नाही. मग दाखवला ना व्हिडिओ, सापड. पाण्यात कुठं टाकताय? पाण्यात कुठं टाकताय शिंतोडे साहेब? अरे तुमच्या स्वच्छ चरित्र्यावर शिंतोडे उडणार नाही जी काळजी घ्यायला अर्जुन आहे ना. काय करणार तू? फोन करतो ना गायक, कुठली बी टेक्नॉलॉजी लावली कुणी बी, फोन काय सापडत नसतो. जे काय करायचं ते पटापट करून, आपल्याकडे वेळ नाहीये. म्हणजे स्पीडच लाव म्हणताय का? आपल्या बदलीला बी स्पीड लावा ना तेवढं. साहेबांना सांगून बघा की तेवढं. नाही साहेबांकडे जावं लागेल. चल. त्याची काय बी काळजी करू नको तू, ते मी बघतो. तू फक्त आपलं सलून नीट चाललं पाहिजे याच्यावर फोकस ठेव. आलं का ध्यानात? हा ठेवा. साहेब, अर्जुन आला. दिसतंय की. काय रे साहेब, ते बदलीचं विचारायचं होतं. काय घाई आहे? हा होईल की. गायचं नाही साहेब, जॉईनिंग आले जवळ, पटकन झाली असती बरं झालं असतं. नंतर उगाच कुठं नाही करत बसायला. लवकर हवी आहे त्याला, सांगा थोडी. अर्जुन, बदली होईल, 3 लाख रुपये द्यावे लागतील. किती? 3. आमदार साहेब, तो व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली आहे मी. आणि त्या व्हिडिओवर तुमच्या पृथ्वीचं अख्खं करिअर. ए अर्जुन, तुझ्या काकाचं असं 50 वेळा करिअर वाचवलंय मी. एकदा तर रस्त्याचं डांबरीकरण करतो म्हटला आणि डांबरच टाकलं नाही. काय हो शिंतोडे? करे. आणि तरी बी त्याला अजूनही कॉन्ट्रॅक्ट मिळतात ना? हा, ते पृथ्वीराज साहेब म्हणायचं ना त्याला, कळलं का? ठीक आहे. अर्जुन बाळा, बस. तू इथं चिडतो कशाला सारखा? बस बर. अरे तू मगाशी मला समजावून सांगत होता का नाही? आता मी तुला काय सांगतो ते जरा नीट ऐक. न्यूटनचा एक लॉ आहे. आता ही पेपर वेट आहे की नाही, त्याला समज असं की पुण्यात आहे, त्याला जर साताऱ्यात आणायचं असेल तर बाहेरून काहीतरी फोर्स लावावा लागल का नाही? हा, असा 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 असा. हा, आणि समजा तो फोर्स नाही लावला तर ते तिथंच राहील का नाही?
कायमच. हा वा 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 चिंतोडे वा. अहो, इथं काम नसते तेव्हा मोकळ्या वेळात त्या वर्गावर जाऊन पोरांना शिकवत जावा जरा. काहीतरी काय उगाच नाही. खरंच सांगते नाही मी. हो, नाही. अहो, खरंच. काहीतरी नका बोलू. चला बाहेर. निघा. पेपर वेट न्यूटन पुन्हा निघा निघा. मुद्दा कळला ना तुला? 3 लाख 3 लाख चिंतोडेंना द्यायची, बदली होऊन जाईल ती. ओके ओकेच की. हाय अपर्णा, कसा गेला पेपर? तुम्हाला आप्पी म्हणा. बर अप्पी. बर कसा गेला पेपर? चांगला गेलाय, म्हणजे बऱ्यापैकी कव्हर झालाय. तुझा कसा गेला? बघू काय होतंय. तू टेन्शन नको घेऊ रे, तू ना लई धाडशी आहेस बघ. बरं आता भेटू रिझल्टच्या दिवशी. हा आणि खरंच थँक्यू. अरे बाय. बाय बाय. सर ऐका ना, हा. ते तुम्ही मगाशी माझ्याकडनं चिठ्ठी घेतलेली मला परत द्याल प्लीज. अरे एवढं काय त्या चिठ्ठीमध्ये? त्यापायी तुम्हाला मी वर्गातनं बाहेर काढलं असतं. सॉरी सर सॉरी, यानंतर नाही होणार असं, खरंच सॉरी. बघा हो परत असं करू नका. ठीक आहे चिठ्ठी. अप्पे चुकीचं कशाला लिहिलंस ग? काय मग कसा गेला पेपर? इकडे इकडे वर वर साऊंड दिसतोय का? शेषा तू गेला होतास ना? आता काय करणार, लोक हॉल तिकीट विसरायला लागले म्हणून यावं लागलं. अच्छा, मला एक सांग, तुला या सगळ्या आयडिया सुचतात कुठून रे? म्हणजे आता पण तू या स्पीकर मधून बोलतोय. कसं? कुठे आहेस तू? तुला म्हणलं ना आपण 86 आहे, आपण काय बी करू शकतो. बरं बरं बरं. नाही नाही, मी पण बघते ना तू असं लपून छपून किती दिवस मला मदत करतोयस ते. आता तू कलेक्टर होईपर्यंत थांबायला लागणार असं दिसतंय. ते पण थँक्यू बर का, खरंच खूप थँक्यू. म्हणजे मी किती वेळा तुला थँक्यू म्हणायचं ना असं झालंय मला. पण आज मला तुला थँक्यू म्हणायचं. मला का? तू त्या दिवशी म्हणलीस ना मला की थांबच, म्हणून मग थांबलो. ए मी तुला कधी म्हणले थांब म्हणून? होय, म्हणजे मी जावं असं वाटतंय का तुला? नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे तू असं अचानक येतोस, मदत करतोस, कोण आहे कुठला आहे काहीच माहित नाही. पण काय? पण काही नाही, तू थांबलास ते बरं झालं. होय, आणि आता खरंच जावं लागलं परत तर मग त्या दिवशी मी जे काही सांगितलंय ना ते लक्षात ठेव. झालं. म्हणजे तू थांब असं तू काय तुझ्या तोंडाने मला म्हणणार नाही है ना? अप्पे, तुझी परीक्षा झाली ग, पण माझी सुरू झाली आता. काय काय म्हणाला? शेषा
गेलास का?